गोंदिया जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा, सामाजिक कार्यकर्ता क्षेत्र, सरपंच सत्कार समारोह कार्यक्रम लाखेगाव येथील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला बच्चू कडू, दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य, सविता बेदरकर, चंद्रकुमार बहेकार सरपंच सह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ता, सरपंच, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या मेळाव्यात 100हून अधिक नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षात बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना धनाला भाव, कामगार अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून सरकारवर ताशेरे ओढले। मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, गावकरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। गोंदिया प्रतिनिधी अमरदीप बडगे। माझं असं मत आहे का 15% नफा धरून भावाची शिफारस होतं, या अर्थात 4000ची शिफारस झाली आणि 2000 धानाचे भाव जाहीर केले। हे काँग्रेसच्या काळातही तेच होतं आणि भाजपच्या काळातही तेच आहे। तर मग 15% नफा धरून जर 4000 भाव भेटायला पाहिजे तर 2000 जाहीर करते म्हणजे आम्हाला तोट्यात आहे, म्हणजे आम्ही घाट्यात धान विकतोय हे स्पष्ट होतं। हे आम्ही काढलेले भाव नाही आहे। तर याचं उत्तर या लोकसभेमध्ये लोकांना मागितलं पाहिजे, शेतकऱ्यांना, काँग्रेसवाल्याला मागितलं पाहिजे आणि भाजपवाल्याला मागितलं पाहिजे आणि तेच मी आवाहन केलेलं आहे। सर, जिल्हा परिषद आणि आता पंचायत समिती सुद्धा प्रहारला आता विधानसभामध्ये आमची काय तयारी आहे? आता त्या लोकांवर आहे, लोकांनी चांगल्या कार्यकर्त्याची निवड आणि चांगल्या पक्षाची निवड केली पाहिजे। सर, एक प्रश्न, कित्येक दिवसापासून तरी अंगणवाडी सेविका थेट आंदोलन करत आहेत, सरकारबद्दल आपण काय सांगणार याबद्दल? मला वाटतं सरकारनं कलेक्टरला 2.5 लाख रुपये महिना देतं, त्याच्यातले 50,000 कमी करा आणि अंगणवाडी सेविकेचं वाढवून टाका। मी प्रहारचा जिल्हाध्यक्ष महेंद्र महादेव भंडारकर आज इथं शेतकरी मेळावा, उत्कृष्ट काम करणारे सरपंच बांधव आणि समाजामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्यांचा आपण भाऊच्या हाताने सत्कार, कारण मोठ्यांचा आणि सगळ्यांचा सत्कार तर होतच राहते, पण समाजातले काही घटक आहेत की ज्यांच्याकडे शासन, प्रशासन आणि आमदार खासदारांचं लक्ष नाही आहे, अशा वंचित घटकांना आपण शोधून त्यांचा सत्कार या ठिकाणी भाऊच्या हाताने केलं की याची कुठेतरी आवड निर्माण व्हावी समाजामध्ये आणि अशा पद्धतीचे एक नेतृत्व तयार व्हावं, याकरता आपण ते भाऊच्या हाताने सत्कार केलं। इथं असंख्य शेतकऱ्याच्या प्रश्नावर भाऊनी वाचा फोडली आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आम्ही आंदोलनं करतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्याच्या पाठीमागं राहिलं, गरिबानं गरिबाच्या मागं राहिलं उभं, दिव्यांगानं दिव्यांगाच्या मागं, ज्या घटकांचे प्रश्न जे आपले गरिबीतून येऊन मोठे झाले अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन जर हा लढा दिला तर येत्या दिवसामध्ये या तिरोडा तालुक्यामध्ये प्रहार एक मोठा नाव करून जाईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्हाला कुठल्याही पैशाची नाही आणि कुठली अपेक्षा नाही, फक्त प्रहारसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करण्याचं आमचं मानस आहे। काय सांगाल, पुढच्या 24च्या चुनाव आहेत विधानसभेचे, त्याच्यामध्ये प्रहारची भूमिका नेमकी काय असणार? पुढच्या 24च्या विधानसभेमध्ये भाऊंना मी या विधानसभेचा पूर्ण जो काही आलेख आहे मतदारांचा, इथं किती काय आहेत, ग्रामपंचायती किती आहेत, विधानसभा बूथ किती आहेत, हा सगळा आढावा दिला आहे आणि येत्या 24च्या विधानसभामध्ये प्रहार इथं नक्की आपली विधानसभेची सीट इथं लढवेल। मी भाऊच्या प्रसंगी या ठिकाणी आज जाहीर करतो, प्रहारची आमदारकीचीच नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या प्रहारच्या नेतृत्वाशिवाय किंवा प्रहारच्या गठबंधन केल्याशिवाय किंवा प्रहारची मदत घेतल्याशिवाय ह्या सरकारी पंचायत। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।